परायणं विनायकं गुरुवन्दे मुक्तहे श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तं पुरुषं जगन्नाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सब साधु संतन की जय, बजरंग बली की जय, श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधिया ज्ञानेश्वरी आणि आत्मचिंतन अध्याय 18 आणि त्यामध्ये ज्ञानपरायण ही जी साधना सांगितली ज्ञानाची, ती स्थिती बदलते मनाची. ज्ञानाच्या साधनेनं मनाची स्थिती बदलते. म्हणजे मनाला आपली ओळख होते आणि देहाची जाते संपत्ती. ओळख कुणाची असावी आणि संबंध कसा प्रगट व्हावा, प्रत्येक देहाचा संबंध कसा टाकावा किंवा संपवावा, हे अध्यात्माचा गाभ आहे. हे मोक्षाची पावर आहे. त्या संत संगतीचा हे प्रभाव आहे बुद्धीला. ज्ञानाचा प्रभाव आणि ज्ञानाचा प्रभाव आणि जगताचा अभाव, हे समीकरण लक्षात ठेवा. बुद्धीवर ज्ञानाचा प्रभाव होतो तर त्या अंतःकरणात असलेल्या कोटी जन्माचा अज्ञानाचा अभाव होतो, परमभाव जागा होतो, आत्मभाव सुरू होतो, मी देह नाही असा निश्चय होतो आणि स्वचा अनुभव सतत येतो. तो परमानंद होतो. तो मोक्ष संताकडून साधनेच्या द्वारे प्रगटतो. हो माऊली. हो माऊली. असे महान जे संत आहेत, ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ महाराज, आपले गुरुजी, असे जनाबाई, मुक्ताबाई, बरेच असंख्य संताचा आपल्या महाराष्ट्रामध्ये संतभूमी आहे आणि युपी उत्तर तिकडची देवभूमी आहे. आपण संतभूमीमध्ये जन्मलो आणि ती देवभूमी आहे. आणि या ठिकाणी संतांच्या संगतीत काय होतं, देव आणि संतांचा डिफरन्स काय, अलग काय, संत म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, जगत म्हणजे काय, जीव म्हणजे काय, शिव म्हणजे काय, माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, बंधन म्हणजे काय, सगळं कळायला पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये. अगदी जरुरीच आहे कळणं. त्या ईश्वराला पाहतो तो ईश्वर कसा आहे, आज हा देह दिसतो तो कसा आहे, व्यवहार व्यक्तीचा होतो तो कसा आहे, व्यवहार का होतो, कोण करत, बोलण्याचा व्यवहार आहे, पाण्याचा व्यवहार आहे, तो दुःखाचा पण व्यवहार आहे का नाही? हो माऊली. एक सूक्ष्म प्रश्न विचारते आणि इकडे येते. तसं पाहण्याचा व्यवहार डोळ्याच्या द्वारे होतो, जगताचा, विषयाचा, नाना वस्तूचा. चालण्याचा व्यवहार पायाचा, कर्माचा व्यवहार हाताचा. तसा सुख दुःखाचा व्यवहार कुणाचा? अंतःकरणाचा. अंतःकरण. हॅलो, बरोबर. अंतःकरणाचा माऊली. हा, अंतःकरणाचा आहे, पण तुम्हाला स्पष्ट करून देता येणार नाही. ऐकून बोले, हो. विसरलं नाही, चुकलं नाही. मग जगताचा व्यवहार होताना कसा होतो तर असं म्हणलं, आणि सुख दुःखाचा व्यवहार होताना कसा होतो तर असं म्हणलं तर बोलता येईल? नाही माऊली. जगताचा व्यवहार त्रिपुटीच्या द्वारे होतो. कसा? ऐका, अर्धवट बोललात.
त्रिपुटी जेव्हा उत्थान पावते आणि नेत्रातून अंतःकरणातून बाहेर येते डोळ्यातून, ती विषयाकडे जाते, जगताकडे. आणि त्या विषयाचा आणि वृत्तीचा संबंध होतो. दोघी वृत्ती अवच्छिन्न, मनावच्छिन्न चैतन्य, विषय अवच्छिन्न चैतन्य एकत्र येऊन त्या विषयाचं ज्ञान होतं. आणि ती वृत्ती पुन्हा आत जाऊन ते पदार्थ आहे म्हणून सांगते. असं त्रिपुटीच्या माध्यमातून जगताच्या पदार्थाची स्थिती ती मला कळते. तसं सुखदुःखाची परिस्थिती कशी कळली जर असं म्हणलं तर सुखदुःख कुठं बाहेर होतात का मध्ये? सुखदुःख मध्ये होतात, आत होतात, अंतःकरणात. मग सुखाचा व्यवहार मध्ये आहे, जगाचा व्यवहार बाहेर आहे, जगाच्या वृत्तीच्या द्वारे आहे आणि सुखदुःखाचा व्यवहार अंतःकरणाला कुणाच्या द्वारे आहे? मनाच्या सुख दुःख हे अंतःकरणाचे धर्म आहेत, व्यवहार नाही. हो माऊली. कळत नाही आपल्याला आणि सूक्ष्मता म्हणून नाही येते आपल्याला. व्यवहार होताना त्रिपुटीचं माध्यम लागतं ते खोटं आहे आणि दिसणार आहे, बाहेर येती जाती कळतं. पण सुखदुःखाला मनाला बाहेर द्यावं लागतं का? नाही ना. आताच सुख आणि आताच दुःख आहे का बाहेर आहे? आते त्याला बोला आते माऊली. मग जर सुख आते तर त्रिपुटीचा व्यवहार आहे का? नाही. मग त्या मनाचा अंतःकरणाचे धर्म सुख दुःख आहेत. हे कळालं? कळालं. गोडच आहे, त्याला करावं लागत नाही. तिखटच आहे, त्याला व्हावं लागत नाही. तसं अंतःकरण सुख दुःखाचं ठाणच आहे, तिथे वृत्ती लागतच नाही. खूप सूक्ष्म आहे वेद, आपण कळले लांब आहेत. एक सांगू, जेवढा प्रपंच केला तेवढा परमार्थ करावा. होतो का आपल्याला? नाही माऊली, होत नाही. जसं मी दोघी जणी सुनते, सकाळी 8ला जाते बिराडांचं. जे ज्ञान मिळायचं ते मिळालं नाही. कुणाचं ज्ञान? हे भगवंताचं ज्ञान. कोणतं ज्ञान? मोक्षाचं ज्ञान. कोणचं ज्ञान? स्वतःच ज्ञान. मी कोण आहे माहित नाही, पण मी देह हे संपत नाही. दोन प्रश्न लक्षात ठेवा. मी कोण आहे माहित नाही. जन्म काय दिला देवानं? जन्माचा विनियोग काय केला? पोरणपोरी मोठे केले. दुसरं काय केलं? अजून दुसरं काय केलं काय तो? मग हा जन्म तेच केलंस ना तू. पण हा जन्म मनुष्याचा आहे आणि भेद बुद्धीचा आहे, संबंध भगवंताचा आहे, आविष्कार सुखाचा आहे, नाश अज्ञानाचा आहे, प्रकाश वेदाचा आहे, आविष्कार बोधाचा आहे, संबंध पांडुरंगाचा आहे. हे करायचं राहिलं. हो माऊली, खरंच. हे संबंध जोडला, ते पोरग माझं, ते घर माझं, ते बकरू, ते कोकरू, ते उंदीर, ते मांजर, ते कुत्र, त्याच्यात मी जीव बाळकाचा. बाबा रामा, उंदरण मांजरण कुत्रीन पाळायचे का आता? पप्प म्हणजे केवढी वासना आहे, लांब लचक शेपोट माकडाचं. बाप्पा, तिथं दिसणारा देह माझा नाही, तिथं संबंध ठेवायचा नाही, तिथं प्रेम जास्त करायचं नाही.
त्याला मी म्हणायचं नाही, तर उंदरा मांजराकडे जायचं. वा वा वा. अवघड आहे. जास्त बोलता येत नाही, हाणताल की तुम्ही. तर खोट्यालाच बोललोत, देहातच रमलोत, विषयालाच भोगलोत, अज्ञानालाच वाढवलोत, कर्माला धरलं, तर भगवंताला कुठं ओळखलं? भगवंताची ओळख ज्ञानात आहे. लेकराला मोठं केलं, नात तुला सांभाळलं, नात तिला पाठवलं शाळेत, हा ते बाकीच आहे, अवांतर आहे. पण परमफल हे भगवंताला प्राप्त करणं, भगवंताला हृदयातलं आहे हे जाणून घेणं, आणि मी तोच आहे असं मानून घेणं, बुद्धीला तिथं नेणं, बुद्धीचा बाध होणं, अध्यात्मामध्ये जीवन संपवणं, संतांच्या संगतीत जगणं, आणि मी कोण हे बघणं. हो, मग प्रत्येक गोष्ट महत्वाची. गणपती मोहाची बोळवण होती, अज्ञानाची गाठ सुटती, आणि परब्रह्माची भेट घडती. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, माई कोटी कोटी साष्टांग. वेगळी संसार घात करतो, आणि संत अज्ञानाचा आघात करतो. संसारामध्ये स्वार्थावर प्रेम आहे, पैशावर प्रेम आहे, कष्टावर प्रेम आहे. संतापाशी स्वार्थ नाही, कष्ट नाही, पैसा नाही, आणि प्रेमाला कमी नाही. हो माऊली, साष्टांग दंडवत. खरंच हो ताई. पण ते अज्ञान ठेवत पण नाही. ते जगताचं कल्याण केल्याशिवाय जगत पण नाही. ते बुद्धीचा भेद साफ केल्याशिवाय थांबवते नाहीत, आणि ते जगताचा बाद केल्याशिवाय रमते नाहीत. साष्टांग सद्गुरु माऊली. तर पुढे चला, काल पुढ्याकडलं लक्ष आलंय. काल 13 म्हणजे डबल 13 तू झाली चंद्राची ओहोटी आणि भरती आणि ओहोटी. ती झाली ओवी 1313 झाली का नाही? 2 13. हो माऊली. माऊली. हा अहंकार सारा तो सुखाचा झरा. 13 अज्ञानाला मारते. चला आपण 1314 आलो आता. ते कसे बघा, तैसी बीज प्रकृती वशे. तैसी म्हणजे जसं वैरी सांगतो तसं, जसं माय आरकट त्याच्याहून लेख जास्त आरकाट. कळालं का नाही होय? पौर्णिमेच्या पूर्णचंद्रा बघून समुद्राच्या लाटा उसळतात, तस काय होत ऐका. तैसी बीज प्रकृती वशे. बीज म्हणजे प्रकृतीला उत्पन्न करणार अज्ञानाचं बीज, जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये, जीवाच्या बुद्धीमध्ये जेव्हा प्रगट होतं, ते अज्ञान सतत असतं. त्याच्यामुळं हे जगत, भूत, ईश्वर सगळं कर्म फिर्म त्याच्या पोटातून बाहेर येतं. ते बीज अज्ञान, नाव प्रकृती. तैसे बीज प्रकृती वशे. तसंच पौर्णिमेचा चंद्र बघितला की समुद्र उकळ्या मारतो, तसं अज्ञान रूपी बीजा, प्रकृती रूपी बीजामुळं काय होतं ऐका. अनेक भूते एक ईशे. अनेक भूत प्रकट झाले प्रकृतीच्या माध्यमातून, आणि ईश्वर एक आहे. एक ईशे. तुला सांगू प्रेरणा पडल्यावर ऐका की वाचताना शब्द कुठं थांबावा, कुठं जोर द्यावा, आणि शब्द कसा झेलावा, शब्द कसा रमे राम मनोरमे. रामरक्षा पाठ पण मन रमत नाही रामात. आणि मग ती म्हणते आम्हाला पाठ आहे की, पण तुम्हाला आहे का पाठ? हा, एवढी उतवाली का तू आता?
आम्ही नाही रमलो तर रमलं रामात, पण आम्ही रामरक्षा म्हणतात की. हा, आम्ही रामरामी म्हणतात, आम्ही रामकृष्ण हरी म्हणतात. राम कळाला का? ते माहित नाही. म्हणणं आणि कळणं अंतर आहे. हो माऊली. खूप जमीन माऊली. कळाल्यावर म्हणणंच राहत. नाम आहे. राम कळणं हे ज्ञान आहे. बुद्धीचा संबंध होणं हा मोक्ष आहे. त्याची अनुभूती घेणं हा ज्ञानाचा कक्ष आहे. कळाला का डिफरन्स? मला ते काय कळते, संसारातले किडी आहे आणि उडदाची वडी तिखट लोळ. चुकलं सांगा, चुकलं तर थांबते. नाही माऊली, बरोबर आहे. किती भुलावं त्या संसाराला, त्या धनाला, त्या प्रॉपर्टीला, तेवढं भुलावं कृष्णाला, रामाला, ग्रंथाला, वेदाला. कळ ना, आजकालची पिढी तर वाहतच चालली. बाबा 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 भूत एक ईशे, बीज प्रकृती वशे. तसं सूर्यचंद्राला बघून समुद्र उकळ्या आणते, तसं हे भूत कशामुळे कुठून होते? लाटा काऊन उसळल्या? पाणीच होत ना. ते वरी का आलं? चंद्रामुळं. भूत का झाले? अज्ञानामुळे. अप्रतिम प्रयास. मस्त एकदम. खूप छान. समुद्र शांत होता, एक साफ होता, सॉफ्ट होता. उकळ्या का मारायला ते? वरी पौर्णिमा चंद्र म्हणून. मग भूत का प्रगट झाले? माग अज्ञान म्हणून. अगदी बरोबर आहे. अज्ञानामुळे भूत. म्हणून तैसे बीज प्रकृती वशे, तैसे लाख चंद्रामुळे आणि भूत अज्ञानामुळे. त्याचा विलय प्रारंभ संपल्यामुळे. भूत एकत्र येतात उपाधीमुळे. आणि एक ईश. बघा काय लिहिलंय, बघा ऐका. बीज प्रकृती वशे अनेके भूते एके ईशे. एक सगळे भूत आहेत. हे ब्रह्मांडामध्ये भूत आहेत, पिंडामध्ये सुद्धा भूत आहेत. पण ते सगळे भूत एका ईश्वराच्या सत्तेवर नाचतेत, हलतेत, डोलतेत, मासतेत, लोकांना त्रास पण देतेत. भूत भूता तुम्ही नाही, तुम्ही लय छान. खरंच भूत मासतेत, नाचतेत, लोकांना त्रासही देतात. मग बऱ्याला सोडणं, वागवणं, अपमान करणं, घराचे कुटके करणं. काय कमी? आपण काय कमी आहेत का? जे काय करणं ती बाई. खरे माऊली, लीलेसाठीच प्रगट झाला. लीला संपली, जिथून आले तिथं गेले. ज्याला कळालं ते राम झाले, त्याचा हा राम झाले, वाया गेले. पैसा कमवून भांडून लोकाला त्रास देऊन छळून. मी कशी आहे, तू कशी आहे, मी लय छानी. तोंड बंद कर की नीट बोल ना. तोंड भूत अनेकच महेश्वर एकच. चेष्ट विधी तो असे तुझ्या हृदयी, चेष्ट भीती जो असे तुझ्या हृदयी. आणि ब्रह्मांडातल्या भूताला, प्रकृती, ह्या सगळ्या जीवसृष्टीला एकच ईश्वर आधार आहे आणि त्याच्यामुळे व्यवहार आहे. तो ईश्वर आहे, ते तुझ्या हृदयात आहे, त्याला ओळखून घे. ईश्वर असे हृदयी तुझ्या. किती छान सांगितलं. ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. बघा ऐका, लई मस्त आहे. चेष्टवती जो असे तुझ्या हृदयी. सगळी भूत येत ब्रह्मांडामध्ये, सगळं भूताचा पसार आहे. आणि ईश्वर एक आहे, त्या भूताला आधार आहे आणि त्याच्यामुळे व्यवहार आहे, त्याच्यामुळे क्रिया आहे,
त्याच्यामुळं कर्म आहे, त्याच्यामुळं सुख दुःख आहे. तो ईश्वर आहे म्हणजे तुझ्या हृदयात आहे. त्याला ओळख. सोपी भाषा वाटली का गीता? अटका संसार नीट नाही मग. इटका संसार तुटका. ते सोपं नाही. परम सोपं आहे. वय हो बघा बरं. नाही माऊली, सोपं आहे? आवड नाही. नाही म्हणते. नाही. जो संसार बाई आयुष्यभर करती, प्रेम करती, त्या संसारातून तिळ मात्र सुख मिळत नाही, तो धोका देतो, त्याला एवढे कष्ट लावतो आणि परमार्थ कल्याण करतो, त्याला सोडून देतो. सोडून दे मग उभा धिंगाणा. आम्हाला काय करायचं? काय करायचं ते कर. तू ठरव काय करायचं आणि काय नाही. मला सांगायचं काही गरज नाही. चला पुढं. तर तुझ्या हृदयी आता ऐका. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता. भगवंताची वाणी कृष्ण परमात्म्याच्या मुखातून निघाली ओवी. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता. उठत असे ते तत्वता तयाचे रूप. उठत असे तत्वता तयाचे रूप. त्या ठिकाणी सिद्धांताला प्रकट करून अर्जुनाला मोक्ष दिला. ज्ञानाचा गाभा उघडला अर्जुनाचा आणि कृष्ण परमात्मा एक झाले. खरं दिव्यत्व प्रकट झालं. ज्ञानाची परिसीमा झाली, अज्ञानाची होळी झाली आणि अर्जुन आणि कृष्ण दोन न राहता एक रूपात आले, निरुपाधिक. साष्टांग दंडवत माऊली. फक्त तुम्हाला मी 99.9 आहे सांगितलं. फक्त 9 बोलले. 99 तसेच आहेत पॉइंट. काय बोलू तुम्हाला याच्यावर मी? 5 मिनिटात बोलणं होतं का हे? असारे 18 अध्यायाचा अमृत आहे, धार आहे, ज्ञानाची तापती तलवार आहे, सुखाचं हे सागर आहे. ओवी म्हणजे त्याला फार हृदयाचं तप लागतं, संताची संगत लागते, वेदाची संपत्ती लागते, ओवीची प्रीती लागते आणि अंतःकरणामध्ये असलेल्या परमात्म्याच्या भेटीसाठी मनाचे टगमग 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 लागते. प्राणांत वेदना लागते मनाला की मला हरीकडे जायचंय, मला हरीला पाहायचंय, मला हरिरूप व्हायचंय, मला हरीत थांबायचंय, मला हरीला ओळखायचंय, मला हरीला प्रकट करायचंय, बुद्धीचा आणि हरीचं ऐक्य करायचंय. प्राणांत टगमग लागते. कोण गेले उभा? फुकट नाही ज्ञान, फुकट नाही ऐकणं, फुकट कळणं, फुकट होणं फुकट नाही. तपस्या लागते, जन्मांतराचं पुण्य लागतं, साधूची संगत लागती, वेदाची संपत्ती लागती, हृदयाचं औदार्य लागतं, मनाचं मन पण टाकावं लागतं, अज्ञान संपवावं लागतं, ज्ञान हृदयात भरावं लागतं आणि मी कोण कळाल्यावर देहभावातून बाहेर निघावं लागतं. जेव्हा देहभाव टाकतं अंतःकरण तेव्हा ते जातं रामाकडं, दर्शन घेतं ते आत्मारामाचं, तिथं ते थांबतं आणि ते राम मन रामामध्ये रामरूप बनतं. त्याला म्हणतात रामाला रक्षण केलं राम रक्षा. राम रामेती रामेती. बापरे माऊली, अनमोल शब्द. सुख म्हणजे वेदांत आहे, बाकी फलकट आहे, करावं लागतं पण सुख नसतं. मानतात ते तुमचा भ्रम आहे. सुख इथं आहे, सुख हृदयाच्या भगवंताच्या भेटीत आहे, सुख ज्ञानात आहे, सुख नामात आहे, सुख ग्रंथात आहे, सुख वेदात आहे, सुख श्रवणात आहे, सुख मंदिरात आहे, सुख आपल्या जवळ आहे. बाकी सुख कोणाचा बापाचा बाप देऊ शकत नाही. सुख लिहून ठेवायचं. हो माऊली, हो माऊली, अगदी. ए बाई आ करू नको, बंद कर. कोण सुख देईल? संत, ग्रंथ, वेदांत, श्रवण, कर्म, पुण्य, दान, धर्म हे सुख देतात. बाकीचे चिवडी देत. हो माऊली. घरात ना संततीतनं संपतेत सुख,
संताच्या भेटीत, सुख ज्ञानाच्या गोवीच्या ज्ञानात, सुख आत्मारामाच्या भोगात. तर हे बघा ना, हे पाठातच किती सुख आहे. त्यावेळेस कशी अवस्था असते, हे खरं सुख आहे. सगळं थांबत, बरोबर प्रचिती येते त्या खऱ्या सुखाची. येते. जन्मल्यापासून मरेपर्यंत सुख हुडकितो आपण, कुठंच मिळत नाही, कुठंच नाही. आणि सुख द्यायची ताकद कोणत नाही बी नाही. सुख म्हणजेच कळत नाही त्या लोकांना व्याख्या. जे सुख संपत नाही. ते तुम्ही खरंच आहे. एवढी आशा असती, पोरग झाले की सुख, सून आले की सुख, बंगला बांधले की सुख, दागिने केले की सुख. थांब ना, थांब थांब, मनाकडे कुठलं उड्या मारायला. अजून पण न घेता मी ऐसे जे पंडोस होता, मी ऐसे जे पंडोस होता. अर्जुन भगवंत म्हणायचं, तो अर्जुन आधी म्हणून बसत आला. अर्जुन पण न घेता जे असे ते पंडोस होता. तो अर्जुन म्हणतोस ना, हो देहाला, देह म्हणजे भूत आहे, तू भूत नाही. मग भूताला जाणणारा तू भूताहून वेगळा आत्मा आहेस. ते आत्मा तुझा रूप आहे, ते जे हे तू आहेस. हे जेव्हा बुद्धीला कळतं तर बुद्धी देहाला सोडून माझ्याकडे येते. आणि ते जे हे म्हणजे ब्रह्म होती, ही ज्ञानाची स्थिती, हे तुला द्यायचे, अर्जुनातून बाहेर काढायचे, ज्ञानात तुला आणायचे, मोक्षात तुला राम थांबवायचे, तुला राम बनवायचे, कृष्ण बनवायचे. ते जे हे शब्द बघत जा जरा. आपण कुणी काय भांडलं की तिला म्हणतो ती याची भांडली होती आणि तिने मला बोलले होती. लग्नामध्ये 100 रुपयाचं पीस केलं तर साडी, रुस्त झोपती बाई. अजून पण न घेता मी ऐसे जे पंडोस होता, मी ऐसे जे. मी कोण आहे, कसा आहे, व्यापक आहे, एक आहे, परमात्मा आहे, तो मी आहे. हे अनात्मा मी नाही. मग ऐका, कुठं तसे ते तत्ता, कुठं तसे म्हणते प्रगट होतं तत्व आत्मरूपानं. मी जे, तिथे बुद्धी जाती, आत मी आहे त्याला पाहते, तिथे एक रूप होती, तिथं संपून जाती. पुनर्वृत्ती देहाला शिवत नाही, व्यवहार केला माहित होत नाही, कारण तिला विकार उत्पन्न होत नाही, कारण ती ईश्वरात आहे. संबंध त्याचा आहे, संबंध ह्याचा नाही, कर्माचा नाही, व्यवहाराचा नाही, जगाचा नाही, सुख दुःखाचा नाही, वेदाचा तर नाहीच नाही. बापरे माऊली, किती सुंदर आहे. नाव अर्जुने म्हणती, मी अर्जुने म्हणती, पण ते अर्जुन नसून त्या भूताचं नाव आहे. आणि आत्मा ते तुझं खरं नाव आहे, ते तुझं स्वरूप आहे. म्हणून तू देहातून वृत्तीला बाजूला कर. हे भूत आहे ते समजून घे, आणि भूताला आधार तो एक ईश्वर आहे ते मानून घे, आणि ज्ञानातून ते जाणून घे, वृत्तीला तिकडं एक करून घे. तेव्हा ती बुद्धी आत्मस्वरूपाकडे येईल, आणि अर्जुनपणा बंद होईल, अज्ञानचा विलय होईल, आणि माझा तुला स्पर्श होईल. तेव्हा माझी जाणीव सतत येईल, देहाची जाणीव बंद होईल. अर्जुन पण हे तुझं भ्रम आहे हे सिद्ध होईल. मी अर्जुन नाही, भूताचं नाव आहे. पण अर्जुनाला आधार असणारे एक ईश्वर ते आत आहे, ते माझं रूप आहे. हे बुद्धीला जेव्हा कळालं तर बुद्धी देहात टिकत नाही, जडाला शिवत नाही, आणि भगवंतातून अलग होत नाही. दोघाचा संबंध होतो. मी अर्जुन नाही असा भाव तयार होतो, आणि भेद निघून अभेद होतो. तेव्हा बुद्धी रामामध्ये विलय पावती, रामाचं दर्शन घेती, आतल्या आत मिलन होतं, रामाचं दर्शन होतं. तेव्हा खऱ्या स्वरूपाचं प्रगटीकरण होतं. तेव्हा मी अर्जुन नाही असा निश्चय होतो, असं भगवंत अर्जुनाला बोलतात. मी मारणार आहे, मी पांडव आहे, सोडते. भूताचं नाव आहे, भूत तू नाहीयेस. भूताला एक ईश्वर आधार आहे, ब्रह्मांड भूत आहे, पण एक ईश्वर आहे, ते तुझ्या आत आहे, ते तू आहेस. म्हणून तिकडे ये आणि ह्याला सोड. म्हणतो मी अर्जुन आहे, मी अर्जुन आहे, मी करताय, मी मारतो का, हे मी कसं मारू, युद्ध कसं करू, हे माझा आजोबा, हे माझे पंजोबा, ह्याने मला बोटाला धरलं, ह्याच्या मांडून मी खेळलो, सोडते.
हे भूताचा व्यवहार आहे, भूत जाणो. पण तो भूतामध्ये मी आहे ते ईश्वर एक आहे. भूत नाहीत, पण त्या भूताचा अधिपती मी एक आहे. ते तुझ्या आत आहे, ते तुझं रूप आहे. तिथं मनाला आण, बुद्धीला बांध. तयाचे रूप कुठं तसं ते तत्वता तयाचे रूप. तो आत्मभाव जागा होतो, वृत्ती देहाला कडून अलग होती आणि भगवंतात लीन होती. तो मी आहे असा आत्मभाव जागा होतो, देहभाव बंद होतो. ते तत्वता तुझं रूप आहे, तो आत्मरूप आहेस. ते भगवंतानं 18व्या अध्यायामध्ये जाता जाता सांगितलं. जगाला जाग केलं, बुद्धीला ब्रह्म केलं, मनाला रामाकडे नेलं, अज्ञान बंद केलं, जीवाला शिव केलं, कृष्णानं काम ओळीतून सहज केलं. हो माऊली. वर्तवील हे निरुते आणि झुंजवील तुते न झुंजशी जरी. झुंजवील तुते न झुंजशी जरी. तो हृदयात ह्या प्रकृतीच्या द्वारे ते तुला कार्य करायला लावील, अधर्माला मारायला लावील, युद्ध सुरू होईल. तू जरी नाही म्हणलास तरी ही प्रकृती तुला माझ्या मी हे ईश्वराच्या शक्तीनं सत्तेनं इच्छेनं हे प्रकृती कार्य करते. म्हणून तू जरी युद्ध करत नाही म्हणलास तर तो ईश्वर तुला या प्रकृतीच्या माध्यमातून ते कर्म करायला लावेल, प्रवर्तते. राम राम. आज कळालं बाप्पा, खरा भाव कळाला. आज खरंच कळालं, खरंच कळालं. अरे बाप, काय ज्ञानेश्वरी. राम ईश्वर तो गोसावी, तेने प्रकृती हे नेमावी. तिया सुखे राभवावी इंद्रिया पुरी. तया सुखे राभवावी इंद्रिया पुरी. उद्या घेऊ. आता 1 घंटा झाला, जास्त बोलता येत नाही मला. 1 घंटा झाला. चलो थांबते आता. ते गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चला बोल नका, थांबा ऐका.